कमळी, आय एम रिअली सॉरी. मी उगाच चिडलो तुझ्यावर, हात उचलला. बेसिकली काय घडलंय जाणून न घेता उगाच राहू दे, नंतर सॉरी म्हणे. आधी तू गेम जिंकणं इम्पॉर्टंट आहे. साहेबा तू कधी आलास? तुझ्या जन्माच्या 20 वर्ष आधी. आणि इथं या गावात म्हणशील तर 20 मिनिटं आधी. आणि इथं या जागेवर म्हणशील ना तर तू आता एका सुंदर मुलीसोबत गाडीवरून फिरत होतास ना, ते पाहण्यासाठी 2च मिनिटं आधी. मित्रा, काय चाललंय काय? खरं सांग, आईने पाठवलं ना तुला माझ्यावर लक्ष ठेवायला? मग तुझ्यावर लक्ष ठेवावं असं काही तू वागलायस का? काही वागलायस का? नाही, कसं आहे बाबा, मॅडमना सगळा डिटेल रिपोर्ट मला द्यावा लागतो. तू कुठं जातोस, काय करतोस, कधी कधी काय काय करतोस, सगळं सांगावं लागतं. आता असं नाही ऐकणार आहेस तू. मला हे सगळं मॅडमनं सांगावंच लागेल. ऋषी एका सुंदर मुलीसोबत गावातून फिरत होता. वेळ लागलाय तुला? असं काही झालेलं नाहीये. मी मदत करत होतो तिला, लिफ्ट दिली फक्त. हा काय बघतोस काय असं? हा म्हणजे शी वय बघ रे, वय बघ. स्वतःचा लाज नाही वाटत तुला अशा फालतू शंका घेताना? हे असं काय झालं की माझं वय दिसतं मग तुला? आणि इतर वेळेला तू माझा जिगरी दोस्त आहेस म्हणून माझ्या गळ्यात पडत असतोस ना? खरं खरं सांग, काय भानगड आहे ती? नाहीतर मॅडमनं सांगावं लागेल मला. आणि काय आहे, जुन्या पिक्चर मध्ये ना मी सगळं असं बघितलंय. म्हणजे शहरातनं हिरो असा गावात जातो, गावातल्या गोरीच्या प्रेमात पडतो आणि तिकडे त्याला लग्नाचं वचन देतो. शहरात परत येतो, आई इकडे लग्न नाकारते, ये शादी नहीं हो सकती. मग ही इकडे मुलगी. बस बस बस, मैं ये सुन नहीं सकता. बस. कुठली गोष्ट कुठे पोहोचवतोस तू? मग तू खरंच काही केलेलं नाहीयेस ना? नाहीतर मॅडम ना सांगावं. हे ऐकून घे ना.